सिंह गर्जन कर बोलो, आए गौरीनाथ, आए भोलेनाथ, मुझे मनुष्यत्व दो। लोकप्रिय खासदार प्रतापरावजी जाधव, आपले आमदार डॉक्टर संजय भाऊ रायमोलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, या ठिकाणी उपस्थित झालेत। आपल्या सर्वांवर प्रेम करणारा दरवर्षी असतात खासदार साहेब, धन्यवाद। बसा 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 बसा। संजय भाऊ रायमोलकर सुद्धा येत आहे, जॉईन झाले, त्यांना पुढे बोलवा इकडे। विशाल दादा नरवाडे, आमचा अतिशय प्रिय छावा, त्यांचे वडील नरवाडे साहेबांचे फार जवळचे आहे। मायबाबा खाली बसा, इथं झालं मी तुम्हाला फिल्म पत्रकारांना म्हणून टाळी वाजवा। नरवाडे साहेबांचे चिरंजीव सावळी गावचे रत्न, धन्यवाद। जय विवेकानंद, धन्यवाद। स्वामी शिवदास माऊलीचा आशीर्वाद। इथं कोणी थांबू नका, समोर चला माय बाबा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्याला हात जोडून विनंती आहे, चला पुढे। जय श्रीराम। अरे असा पाहिजे मोठा जागा खासदार। जय श्रीराम। जरा जोरदार टाळी वाजवा। स्वामी विवेकानंद की, भारत माता की, माऊली की, आली माऊली। लोकप्रिय खासदार प्रतापरावजी जाधव, आपले आमदार डॉक्टर संजय भाऊ रायमोलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, या ठिकाणी उपस्थित झालेत। आपल्या सर्वांवर प्रेम करणारा दरवर्षी असतात खासदार साहेब, धन्यवाद। बसा 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 बसा। संजय भाऊ रायमोलकर सुद्धा येत आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद महाराज यांचा जयंती सोहळा जो आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय। आपण देखील परिस्थिती बघू शकता की आगळा वेगळा मी मुद्दामून यासाठी म्हटलंय की 40 एकराचा हा संपूर्ण परिसर आणि 40 एकरामध्ये 2 ते 2.5 लाख भाविक एकाच पंक्तीमध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतात। या 40 एकराच्या परिसरामध्ये 2 ते 2.5 लाख भाविक अतिशय शांतताप्रिय या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेतात। 151 क्विंटलची पुरी आणि 100 क्विंटलचा या ठिकाणी जो प्रसाद जो आहे तो या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी हिवरा आश्रमला दाखल होत आहेत। आपल्यासोबत शास्त्री महाराज आणि खासदार प्रतापराव जाधव देखील आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। खासदार साहेब, मला एक सांगा, दरवर्षी कार्यक्रम होतोय, अफाट गर्दी आणि एकमेव महापंगत, काय वैशिष्ट्य आहे? जवळपास गेल्या 35-40 वर्षापासून मी या महापंक्तीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी येतो। खरं म्हणजे 35-40 वर्षाच्या अगोदर हिवरा आश्रम या ठिकाणी गाव नव्हतं, एक भयान असं ठिकाण होतं। लोकांना रात्री या ठिकाणी प्रवासातून उतरायला सुद्धा भीती वाटायची गाडीतून। पण या ठिकाणी सुखदास महाराजांनी आपल्या मेहनतीतून आणि श्रद्धेतून या ठिकाणी नंदनवन फुलवलं। स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेत त्यांनी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करत या ठिकाणी अनेक सुखसोयी लोकांसाठी निर्माण केल्यात। अनेक रुग्णांना त्यांनी, करोडो रुग्णांना या ठिकाणी सेवा दिली। या ठिकाणी मुलांसाठी शाळा, मुलींसाठी शाळा, कृषी महाविद्यालय आणि धार्मिक ठिकाणाचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकास केला। सर्व धर्म समभाव मानत त्यांनी या हिवरा आश्रमच्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला एक भव्य दिव्य असं यात्रेचं स्वरूप या ठिकाणी दिलं। दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी परमपूजनीय सुखदासजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात। आणि हा महाप्रसाद तुम्ही पाहिला असेल की एकाच वेळेस एकाच पंक्तीमध्ये पुरुष महिला लाखो आणि अतिशय शांततेनं आणि शिस्तीनं या प्रसादाचं या ठिकाणी वाटप होतं। खरं म्हणजे हा एक आदर्श आहे। अनेक ठिकाणी भंडारे महाप्रसाद आपण पाहतो, पण या ठिकाणचं हे जे एकत्र स्वरूप आहे, एका वेळेस अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी पोटभर जेवण, पोटभर महाप्रसाद त्या ठिकाणी घेतात। खरा म्हणजे ही सुखदास महाराजांची किमया आहे। अतिशय त्यांचं शिक्षण फार कमी होतं,
पण त्यांचं ज्ञान इतकं आगाध होतं आणि त्यांचा जी काही दूरदृष्टी होती त्या सगळ्या दूरदृष्टीतून आणि आपल्या ज्ञानातून त्यांनी हे सगळं विश्व या ठिकाणी उभं केलं. आज संपूर्ण देशभरातून काही परदेशी नागरिक या ठिकाणी कुतूहलानं हे सगळं पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी येऊन तृप्त होऊन त्या ठिकाणी जातात. अशा सुखदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही भव्य दिव्य यात्रा या ठिकाणी पार पडते. खरं आहे, भव्य दिव्य यात्रा तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो. शास्त्री महाराज, मला एक सांगा, काय वैशिष्ट्य आहे महापंगतीचं? महापंक्तीचं वैशिष्ट्य हेच आहे, आमचे तडफदार खासदार बुलढाणा जिल्ह्याचे यांनी या ठिकाणी जे सांगितलंय की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी पाळला जात नाही. इथं कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित या न्यायानं. शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे, अशी अवस्था आहे. म्हणजे या ठिकाणी जात पात धर्म पंथ भेदभाव नाही, लहान मोठा हा भेदभाव नाही. आता खासदार जरी असले किंवा कितीही मोठे पुढारी असले ते पंक्तीमध्ये बसून प्रसाद घेतात, सामान्य माणसाच्या मांडीला मांडी लावून बसतात. तर या ठिकाणी हे वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी जवळपास 151 क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी, 101 क्विंटल वांग्याची भाजी, 40 एकराच्या शेतामध्ये 2 लाखाच्या वर भाविकांचा हा अफाट जनसमुदाय. या ठिकाणचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला एवढासा कचरा सुद्धा या ठिकाणी दिसणार नाही. स्वच्छता, सगळी साफसफाई होणार. त्या ठिकाणी सगळ्या पात्रवळ्या जाळून टाकल्या जाणार. म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारची ही एक आगळी वेगळी ही महापंगत. देशामधली पहिली महापंगत असेल? बिलकुल, देशामधली ही पहिली महापंगत आहे. एवढी शिस्तबद्ध आणि प्रत्येक भाविक जण, माझ्यामध्ये सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली विवेकानंद आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं धर्मजागरण, या ठिकाणी मानवतेचा प्रसार, या ठिकाणी खरी इन्सानियत जिसे कहते हैं तो हा भाग आहे. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या पंक्तीचं आहे. बरोबर आहे, हे आगळं वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की 40 एकराच्या परिसरामध्ये 2 ते 2.5 लाख भाविक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि देशामध्ये एकमेव अशी ही महापंगत असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे. राहुल कटारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.